नमस्कार शेतकरी मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता 6,47,41,000 एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात शासन निर्णय म्हणजेच JR सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे, तसेच कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहे, तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके व शेतजमिनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत पावसाळी हंगाम 2023 च्या आदेश क्रमांक 4 नुसार महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। जून ते ऑक्टोबर 2023 या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडून दिनांक 2/11/2023 च्या पत्रानुसार निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त करण्यात आलेला आहे। तसेच मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार खालील प्रमाणे एकूण 6,47,41,000 इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाची मंजुरी ही देण्यात आलेली आहे। तसेच मित्रांनो, अमरावती विभागासाठी हा निधी देण्यात आलेला आहे आणि यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। तर यामध्ये 7,549.55 हेक्टरसाठी हा निधी देण्यात आलेला आहे आणि यामध्ये बाधित शेतकऱ्यांची जी संख्या आहे तर ती 7,899 इतक्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि जो निधी मिळणार आहे तर तो टोटल एकूण या जिल्ह्यासाठी 6,47,41,000 एवढा निधी या जिल्ह्यासाठी, बुलढाणा जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।